BA भाग 2 सेमिस्टर 3 राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती व राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी 1.3 हा पॉईंट आहे. या अगोदरच्या 2 लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना ह्या इत्यादींबद्दल पाहिलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात हे सविस्तररित्या यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, पहिली आहे उत्पादन गणना पद्धत. उत्पादन गणना पद्धत प्रोडक्शन सेन्सस मेथड. यामध्ये एका विशिष्ट काळात सर्व क्षेत्रातील उत्पादित वस्तू व सेवा ह्यांच्या मूल्याची पैशात गणती करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यात येते. हे मापन करताना भांडवलाची झीज व उत्पादन तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमत एकूण मूल्यातून वजा करून शुद्ध उत्पन्न काढण्यात येते. विदेशातून मिळालेले शुद्ध उत्पन्न ह्यात मिळवले म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा तयार होतो. बघा, एका विशिष्ट काळात साधारणतः आपण एका वर्षाचा कालावधी यासाठी गृहीत धरत असतो. तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये किती वस्तूचे उत्पादन झालं व किती सेवांचं उत्पादन झालं ह्यांच्या मूल्याची बेरीज गणती करून आपण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असतो. हे मापन करताना भांडवलाची झीज म्हणजे भांडवलाची जी काही झीज होते त्या झीज झाल्यामुळे त्याचा जो घसारा खर्च आपण तयार करतो काढतो, हे झीज व उत्पादन तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूच्या किमती एकूण मूल्यातून वजा करून शुद्ध उत्पन्न काढण्यात येते. म्हणजे झीज जी झाली, जो भांडवली घसारा झाला तो वजा केला जातो आणि उत्पादन तयार करण्यासाठी जो काही खर्च आला तो सुद्धा वजा केला जातो आणि विदेशातून मिळालेलं शुद्ध उत्पन्न ह्यामध्ये ॲड केले जाते किंवा यामध्ये मिळवलं जाते. आणि म्हणूनच विदेशातून आलेलं उत्पन्नसुद्धा यात मिळवून जे उत्पन्न तयार होते त्याला एकूण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. ही उत्पादन गणना पद्धती म्हणजे उत्पादनाचीच गणना करून याचं मोजमाप केलं जाते. त्यानंतर दुसरं आहे उत्पन्न आय गणना पद्धती. उत्पन्न आय गणना पद्धती इन्कम सेन्सस मेथड. यामध्ये उत्पन्नाची गणना केली जाते. राष्ट्रातील सर्व व्यक्तीचे उत्पन्न एकत्रित करून राष्ट्राचे एकूण उत्पन्न या पद्धतीनुसार काढण्यात येते. एकच उत्पन्न दोनदा मोजले जाणार नाही याची काळजी या पद्धतीत घेणे आवश्यक आहे. यामध्ये काय केलं की सर्व व्यक्तीच्या उत्पन्नाची गणना केली आणि गणना करत असताना एकच उत्पन्न हे दोनदा मोजलं जाऊ नये याची काळजी घेऊन ते उत्पन्न मोजण्यात आलं. तसेच सेवा स्वरूपातील उत्पादनाचे मापन करताना ही पद्धती उपयुक्त आहे. म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये उत्पन्न मिळत असते आणि त्या सगळ्यांची बेरीज आपल्याला करणं या उत्पन्न आय गणना पद्धतीनुसार शक्य होते आणि म्हणूनच यामध्ये उत्पन्नाचीच गणना केली जाते. पण एक गोष्टीची काळजी घ्यावी लागते की एकच उत्पन्न हे दोनदा मोजल्या जाऊ नये. त्यानंतर तिसरी मेथड आहे, पद्धती आहे एकूण खर्च पद्धत, टोटल एक्सपेंडिचर मेथड. या पद्धतीत देशातील व्यक्तींनी, उद्योगांनी व सरकारने जो खर्च केलेला असतो त्या खर्चाची बेरीज केली जाते. बघा, या पद्धतीत देशातील व्यक्तींनी, उद्योगांनी आणि सरकारने, व्यक्तीने, उद्योगाने आणि सरकारने जो खर्च केला असतो त्या खर्चाची बेरीज केली जाते. व्यक्ती, संस्था, सरकार ह्यांचा उपभोगावर व भांडवली वस्तूवर खर्च होतो. त्यामुळे असे दोन्ही प्रकारचे खर्च राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या पद्धतीत विचारात घ्यावे लागतात. यामध्ये काय केलं, व्यक्तिगत व्यक्तींनी खर्च केला, उद्योगांनी खर्च केला, तसेच सरकारने सुद्धा खर्च केला. या तिन्ही खर्चाची बेरीज या एकूण खर्च पद्धतीमध्ये केली जाते. तर एकूण खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र असं तयार होईल, राष्ट्रीय उत्पन्न बरोबर व्यक्तींचा वार्षिक खर्च प्लस उद्योगांचा वार्षिक खर्च प्लस सरकारचा वार्षिक खर्च. म्हणजे व्यक्तीचा खर्च, उद्योगाचा खर्च आणि सरकारचा खर्च या तिन्हीची बेरीज करून एकूण खर्च पद्धतीनुसार उत्पन्नाची आकडेवारी जाहीर केली जाते किंवा मिळवल्या जाते. या पद्धतीमध्ये खर्चच मोजला जात असल्यामुळे ही अत्यंत सोपी पद्धती मानल्या जाते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या अडचणी. राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना
खूप सगळ्या अडचणी येतात, त्यातल्या मोजक्या महत्त्वाच्या अडचणी आपण घेतलेल्या आहेत. यामध्ये पहिलं होतं सेवांचे मापन करताना येणारी अडचण, की कोणत्या सेवा गृहीत धराव्या, कोणत्या गृहीत धरू नये. बऱ्याच वेळा आपण उदाहरण देत असतो की काही सेवा ह्या मूल्य देऊन केल्या जातात, तर काही सेवा ह्या विनामूल्य असतात. मग ज्या विनामूल्य सेवा दिल्या जातात त्याचा कोणताही मोबदला न घेतल्यामुळे त्याची आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. आणि म्हणून त्याची आकडेवारी उत्पन्नात येत नसल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं करायचं, कारण त्या व्यक्तीला तर ती सेवा पुरवत असताना मेहनत लागली, त्याचा वेळ गेला, पण त्याच्यापासून त्यानं उत्पन्न कोणत्याही प्रकारचं मूल्य न घेतल्यामुळं त्याचं मापन या राष्ट्रीय उत्पन्नात केल्या जात नाही. बऱ्याच वेळा आपण आईचं उदाहरण देतो की एक आई आपल्या लहान बाळाचं संगोपन करते, पण त्यापासून कोणताही मोबदला घेत नाही. मग तिची सेवा ही विनामूल्य असते आणि त्या सेवेचा उल्लेख राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. अशा अनेक सेवा आहेत की ज्या सेवेभावी वृत्तीने केल्या जातात आणि या सेवाचे मापन करताना त्यांचा उल्लेख केला जात नाही आणि आपोआपच त्यांचा उल्लेख न केल्यामुळे त्यांचा उपयोग त्यांनी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश केला जात नाही, कारण ते कोणत्याही प्रकारचं आर्थिक मूल्य घेत नाहीत, कोणत्याही प्रकारचा खर्च ते घेत नाहीत आणि त्यामुळं त्याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नात केलं जात नाही. ही सगळ्यात मोठी अडचण राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये येते. नंबर 2 होतं अमौद्रिक व असंघटित विभागाचे अस्तित्व. अमौद्रिक अनेक असे व्यवहार असतात की ज्यामध्ये मुद्रेचा वापर केला जात नाही किंवा पैसे घेतले जात नाही. अमौद्रिक बऱ्याच वेळा आपण पाहतो की वस्तू विनिमय पद्धती काही ठिकाणी अस्तित्वात आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की शेतीमध्ये सुद्धा शेतकाम केल्यामुळं त्या मजुराला पैशा स्वरूपात मजुरी न देता त्याला त्याच शेतातलं काही पीक धान्य दिले जाते आणि हे धान्य दिल्यामुळे त्याला आर्थिक मोबदला मिळत नाही, पण धान्य स्वरूपात मोबदला मिळाल्यामुळं त्याचा उल्लेख राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. तसंच आहे असंघटित विभाग. असंघटित विभाग की जो विभाग नोंदणीकृत नाही आहे, जो विभाग नोंदणीकृत नाही त्या विभागाचे कुठंही आकडेवारीची नोंद नसते आणि आकडेवारीची नोंद नसल्यामुळे त्याचाही उल्लेख राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही आणि म्हणून अमौद्रिक व असंघटित विभागाचे अस्तित्व असल्यास राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये अडचणी येतात. त्यानंतर आहे नंबर 3 उत्पन्नाचे निश्चित आकडे मिळत नाहीत. अनेक उद्योग आपण पाहतो, व्यवसाय आपण पाहतो की याची स्पेशलायझेशन न केल्यामुळं त्याचं आपल्याला या उद्योगापासून किती उत्पन्न मिळाल, त्या उद्योगावर किती उत्पन्न मिळाल हे निश्चित सांगता येत नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो की शेतीला जोडधंदे असतात, पण या जोडधंदे हे सेपरेट न केल्यामुळं कोणत्या धंद्यापासून किती उत्पन्न मिळालं हे त्या शेतकऱ्याला व्यवस्थित सांगता येत नाही. काही उद्योग असतील, काही व्यापारी असतील, हे सुद्धा आपली बऱ्याच वेळा आकडेवारी देत नाहीत आणि यांनी आकडेवारी न दिल्यामुळं निश्चित आकडेवारीची तुलना करता येते की ती आकडेवारी जमा करता येत नाही. ही सुद्धा एक या राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये अडचण येते. त्यानंतर नंबर 4 व्यवसायाची अनिश्चित विभागणी की व्यवसायाची विभागणी व्यवस्थित केली जात नाही. तुम्हाला आधी सांगितलं असं की शेती करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे, पण त्या सोबतीला तो शेळीपालन करतो, कुक्कुटपालन करतो, पण या प्रत्येक जोडधंद्याची तो वेगळी आकडेवारी उत्पन्नाची आकडेवारी देऊ शकत नाही. बऱ्याच वेळा आपण व्यापारीसुद्धा अनेक कपडा दुकानं असते, पण त्यात दुसरेसुद्धा तो व्यापार करत असतो, तर निश्चित वेगळ्या व्यवसायाची आकडेवारी तो देऊ न शकल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये मात्र अडचण निर्माण होते. त्यानंतर बेकायदेशीर उत्पन्न मापनाची अडचण. अनेक बेकायदेशीर ज्याला आपण जो बेकायदेशीर मार्गाने जो पैसा त्याला ब्लॅक मनी आपण म्हणतो, त्या ब्लॅक मनीने सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी असतो, पण त्याची कुठेही नोंदणी झालेली नसते. अशा उत्पन्नाची सुद्धा मोजमाप व्यवस्थित करता येत नाही. बेकायदेशीर उत्पन्नाचं मापनाची सुद्धा एक अडचण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येते. त्यानंतर पर्याप्त विश्वासार्ह माहितीचा अभाव. पर्याप्त म्हणजे पुरेशी माहिती दिल्या जात नाही. एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या उत्पन्नाची आकडेवारीची जर आपण माहिती विचारली तर तो व्यक्ती व्यवस्थित माहिती देत नाही, काही माहिती तो लपवतो आणि यामुळेच असं होते की राष्ट्रीय उत्पन्नाची व्यवस्थित आकडेवारी तयार करता येत नाही. पर्याप्त माहिती देत नाही किंवा जी देतो तो विश्वासार्ह देत नाही, म्हणजे खरी देईलच हे सांगता येत नाही आणि त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. त्यानंतर नंबर 7 आहे माहिती मिळवण्यासाठी मोठा खर्च. यंत्रणा राबवावी लागते की या यंत्रणा राबवल्यामुळे ही माहिती मिळवण्यासाठी मोठा खर्च येतो, कारण प्रत्येक व्यक्ती जर आपल्याला त्याचा
मागोवा घ्यायचा असेल, त्यानं खरंच की त्याचं उत्पन्न किती आहे तो किती उत्पन्नाचा उल्लेख तो करतो, हे जर प्रत्येकाचं जर मोजायचं झालं तर यासाठी मोठा खर्च येईल आणि तीसुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मापनामधील एक अडचण आहे. त्यानंतर येते भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची क्षेत्रवार म्हणजे व्यावसायिक विभागणी. ही कशी विभागणी क्षेत्रवार केलेली आहे किंवा व्यावसायिक स्वरूपात कशी केलेली आहे ती आपल्याला बघायचं आहे. सेक्टर वाईज इन्कम डिस्ट्रीब्युशन इन इंडिया. त्यातलं पहिलं होतं प्राथमिक क्षेत्र, त्याला प्रायमरी सेक्टर आपण असं म्हणतो. या प्रायमरी सेक्टरमध्ये शेती, जंगल, मच्छीमारी, खाणकाम इत्यादीचा समावेश होतो. या प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती असेल, जंगल असेल, मच्छीमारी असेल, खाणी असतील याचा समावेश केला जातो. कोणताही देश जेव्हा अविकसित असतो तेव्हा तो प्राथमिक क्षेत्रावर सगळ्यात जास्त निर्भर असतो, कारण त्याला सगळे प्राथमिक वस्तूच त्याला उपलब्ध असतात. त्यानंतर आहे दुसरं द्वितीय क्षेत्र सेकंडरी सेक्टर. यामध्ये कारखाना, उद्योग, बांधकाम, वीज, गॅस आणि पाणी पुरवठा याचा समावेश होतो. या द्वितीय क्षेत्रामध्ये या सेकंडरी सेक्टरमध्ये या कारखानदारी असेल, बांधकाम असेल, वीज असेल, गॅस असेल, पाणी पुरवठा असेल, या सगळ्याचा समावेश होतो. जसजसा कोणताही देश अविकसितकडून विकसित मार्गाकडे जातो तसं तो द्वितीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या गुंतवणुकीमध्ये त्याची किंवा द्वितीय क्षेत्रातील हिस्सा हा वाढत जातो. तिसरं आहे तृतीय क्षेत्र, ज्याला म्हणतात, त्याला सेवा क्षेत्र म्हणतात, सर्व्हिस सेक्टर. यात व्यापार, वाहतूक, वित्त, स्थावर मालमत्ता, सामाजिक व व्यक्तिगत सेवा यांचा समावेश होतो. व्यापारी, वाहतूक, वित्त, स्थावर मालमत्ता, सामाजिक आणि व्यक्तिगत सेवा या सगळ्या सेवांचा यामध्ये समावेश होतो. देश जेव्हा अविकसित मार्गाकडून जेव्हा विकसित मार्गाकडे जात असतो किंवा अविकसितकडून तो विकसनशील आणि नंतर तो विकसित होण्याची जी काही त्याची प्रवृत्ती असते, अशावेळी त्याचा प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रातील भार कमी होऊन सेवा क्षेत्राचा भार किंवा हिस्सा हा वाढत असतो. आणि ज्या देशाचा सेवा क्षेत्रातील हिस्सा हा मोठा, तो देश विकसनशील किंवा विकसित आहे असं साधारण म्हटले जाते. आणि म्हणूनच प्रत्येक देश आपल्या सेवा क्षेत्राचा विकास करण्याकडे भर देत असतो. त्यानंतर भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची क्षेत्रवार विभागणी पर्सेंटेजमध्ये, प्रतिशत प्रमाणामध्ये ही 2004-05च्या किमतीच्या आधारावर घेतलेली आहे. की क्षेत्रवार कोणत्या क्षेत्राचा किती हिस्सा या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असतो. पहिल्यामध्ये आपण अनुक्रमांक घेतले, त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे त्यामध्ये वर्ष आणि क्षेत्र घेतलेले आहेत, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. तर ही आकडेवारी घेत असताना आपण साधारणतः 1950-51, 1990-91 आणि 2013-14 असा स्पेसिफिक 3 कालावधीचा विचार या विश्लेषणासाठी केलेला आहे. तर प्राथमिक क्षेत्र 1950-51मध्ये प्राथमिक क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 53.1 एवढा हिस्सा होता. म्हणजे एकूण 100% उत्पन्नाच्या 53.1% हिस्सा निव्वळ प्राथमिक क्षेत्रातून येत होता. कारण त्या नेमकाच भारत स्वतंत्र झाला होता आणि भारत स्वतंत्र झाल्यामुळे सगळा भार आपला प्राथमिक क्षेत्राकडे होता. मॅक्झिमम लोक हे उद्योग आणि सेवा क्षेत्राचा पाहिजे तसा विकास झालेला नव्हता आणि त्यामुळं आपला हा हिस्सा 53.1% एवढा या प्राथमिक क्षेत्राचा होता 1950-51मध्ये. तर द्वितीय क्षेत्राचा हिस्सा हा 16.6% होता आणि तृतीय किंवा सेवा क्षेत्राचा हिस्सा 30.3% असा विभागणी केलेली होती. आणि म्हणजेच काय, 50-51मध्ये जर आपण पाहिलं तर 53.1% प्राथमिक क्षेत्र, 16.6% द्वितीय क्षेत्र आणि सेवा क्षेत्र 30.3% असं एकूण जे 100% आपलं जे राष्ट्रीय उत्पन्न होतं त्यामध्ये या 3 घटकांचा किंवा 3 क्षेत्राचा असा विभागणी झालेली होती. यामध्ये प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा सगळ्यात जास्त तर द्वितीय क्षेत्राचा हिस्सा सगळ्यात कमी असल्याचं दिसून येते. त्यानंतर 1990-91मध्ये जर आपण पाहिलं तर 29.6% प्राथमिक क्षेत्र, 27.7% द्वितीय क्षेत्र आणि 42.7% सेवा क्षेत्र या क्षेत्राचा समावेश होतो. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की 1950-51पेक्षा 1990-91मध्ये आपला शेती क्षेत्राचा हिस्सा कमी झालेला आहे. तर यावेळी द्वितीय क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या दोन्ही क्षेत्राचा विकास मात्र झपाट्याने झाल्याचं दिसून येते. 2013-14च्या जर आकडेवारी आपण पाहिली तर यामध्ये प्राथमिक क्षेत्र 13.9% एवढा हिस्सा होता, द्वितीय क्षेत्राचा 26.2% हिस्सा होता, तर सेवा क्षेत्राचा 59.9%
9% म्हणजे साधारणतः 7%च हिस्सा या सेवा क्षेत्राचा होता. म्हणजे कृषी क्षेत्र किंवा जे प्राथमिक क्षेत्र आहे ते सगळ्यात कमी झालं होतं. द्वितीय क्षेत्र हे थोड्या बहुत प्रमाणात कमी झालं होतं, पण सेवा क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते. एकूणच कोणताही देश जेव्हा अविकसित करून किंवा विकसनशील मार्गाला लागतो किंवा विकसित होत असतो, तेव्हा त्याचा प्राथमिक क्षेत्रातील हिस्सा हळूहळू कमी होतो, द्वितीय क्षेत्रातील हिस्सा आणि सेवा क्षेत्रातील हिस्सा मात्र वाढत जातो. भारताच्या बाबतीत सुद्धा असंच घडलेलं आहे. जो 50-51मध्ये जो काही प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा होता 53.1%, तो 2013-14मध्ये 13.9% इतका कमी झालेला आहे. तर द्वितीय क्षेत्राचा हिस्सा सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात वाढलेला आहे, पण सेवा क्षेत्र जे आहे जो 30.3% 1950-51ला जो हिस्सा होता तो आता 59.9% म्हणजे जवळपास 60%पर्यंत तो हिस्सा गेलेला आहे. म्हणजे 50-51पेक्षा 2013-14मध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा हा डबलने झालेला आहे, त्याचा भार हा वाढलेला आहे. एकूणच आपला देश हा अविकसितकडून विकसनशील आणि विकासाच्या मार्गावर आता लागलेला आहे, असं आपण या आकडेवारीवरून म्हणू शकतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी व जीवनमानाचा स्तर यासाठी आपण 1951 ते 61 या नियोजनाच्या पहिल्या 10 वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी कशी झाली व याची लोकांच्या राहणीमानात याचा लोकांच्या राहणीमानावर कसा परिणाम झाला, लोकांच्या राहणीमानाच्या दर्जावर काय परिणाम झाला, ते आपण या आकडेवारीवरून बघणार आहोत. पहिलं आहे वरच्या स्तरातील, म्हणजे ज्याचं उत्पन्न गट जास्त आहे अशा वरच्या स्तरातील 10% व खालच्या स्तरातील, म्हणजे ज्याचं उत्पन्न सगळ्यात कमी आहे अशा खालच्या स्तरातील 20% कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ झाली, पण मध्यमवर्गीयांचा मात्र फायदा झाला नाही. म्हणजे 10% जे लोक जे खूप श्रीमंत होते त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, आणि जे लो उत्पन्न गटातील होते म्हणजे खालच्या स्तरातील उत्पन्न गटातील होते 20% लोक, यांच्याही उत्पन्नामध्ये काही प्रमाणात वाढ झाली, पण मधले जे होते 70% लोक मध्यमवर्गीय यांच्या उत्पन्नामध्ये फारशी वाढ झालेली दिसून येत नाही. त्यानंतर नंबर 2, ठेकेदार वर्गाच्या परिस्थिती सर्वात जास्त सुधारली. मालमत्ता बाळगणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात मात्र घट झाली. जे ठेकेदार होते, कारण नेमकाच भारत हा 1947 स्वतंत्र झाला होता, 1951ला आपली पहिली पंचवार्षिक योजना लागू झाली होती, आणि या काळामध्ये जे लोक उद्योगाबाबत, व्यापाराबद्दल आणि व्यवसायाबद्दल थोडे बहुत जे जागृत होते त्यांची परिस्थिती चांगली सुधारली, पण मालमत्ता बाळगून असणारे जे काही लोक होते त्यांच्या उत्पन्नात मात्र फारशी वाढ झाली नाही किंवा त्यांच्या उत्पन्नात मात्र घट झाल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे नंबर 3, 5% भागधारकांकडे 50% शेअर्स होते. बघा, म्हणजे जे श्रीमंत लोक होते 5% लोक, यांच्याकडे एकूण शेअर्सच्या 50% हिस्सा होता, तर 10% भागधारकांना 52% लाभांश मिळाला. म्हणजे जे काही 10% जास्त उत्पन्न गटातील लोक होते त्यांना एकूण भागधारकांचा जवळपास 52% लाभांश, म्हणजे ज्याला आपण नफा म्हणतो, तो मिळाला. मात्र 80% भागधारकांना केवळ 23% लाभांश मिळाल्याचं दिसून येते. म्हणजे जे काही मोठा गट 80% भागधारक जे होते त्यांना मात्र 23% लाभांश मिळालेला आहे. म्हणजे जे श्रीमंत होते ज्यांचं उत्पन्न गट हा जास्त होता त्यांना शेअर्सचा जास्त हिस्सा मिळाला, आणि अर्थात लाभांशसुद्धा त्याच लोकांना जास्त मिळाला. बाकी मध्यमवर्गीय किंवा जे कमी उत्पन्न गटातील लोक होते यांना मात्र लाभांश फारसा मिळालेला नाही या पहिल्या पंचवार्षिक योजनांच्या पहिल्या 10 वर्षांमध्ये. तर चौथा पॉईंट होता, शहरातील 5% कुटुंबाची 52% जमीन मालकी होती. म्हणजे शहरामध्ये जे काही कुटुंब राहत होते त्यापैकी 5% कुटुंबाची 52% जमिनीवर मालमत्ता होती, किंवा 52% जमीन ही 5% लोकांच्या हाती होती. तर खालच्या स्तरातील 20% लोकांना जमिनीबाबत कोणताही अधिकार नव्हता. म्हणजे जे खालच्या उत्पन्न गटातील 20% लोक होते यांच्याकडं 1 गुंठासुद्धा जमीन किंवा जागा शहरी भागामध्ये नव्हती. मग शहरी भागामध्ये जमीन कोणाकडे होती, तर ज्यांचं उत्पन्न सगळ्यात जास्त आहे अशी 5% लोक यांच्याकडे एकूण शहरातील 52% जमिनीची मालकी किंवा प्लॉटची मालकी होती. म्हणजे काहीच लोक होते की जे खूप श्रीमंत होते, पण मीडियम किंवा कमी उत्पन्न गटातील लोक यांच्याकडे कोणत्याही प्रकारे जमीन शहरी भागामध्ये उपलब्ध नव्हती. त्यानंतर नंबर 5 आहे, आर्थिक विकासाची गती वाढवल्यावर शहरी उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाल्याचे आढळून आले. आर्थिक विकासाची गती वाढल्यावर शहरी उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाल्याचे आढळून येते. जेव्हा आर्थिक विकासाची गती वाढत होती, आर्थिक विकासाचा वेग वाढत होता, तेव्हा शहरीकरणामध्ये वाढ झाली, आणि अर्थात काही शहरं असे होते की ज्या भागामध्ये व्यापार केंद्रित झाला
उद्योग केंद्रित झाले आणि त्याच शहराचा विकास या पहिल्या 10 वर्षात झाल्याचं दिसून येते. बाकी जे निमशहरी भाग होता किंवा ग्रामीण भाग होता या भागामध्ये मात्र आर्थिक विकासाचे पाहिजे तसे फायदे मिळालेले नाहीत आणि म्हणून शहरीकरणाचं मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण या पहिल्या 10 वर्षात झाल्याचं दिसून येते. एकूणच राष्ट्रीय उत्पन्न आणि या राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही आपण केंद्रीकरण किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा भाग कोणाला मिळाला हे जर आपण पहिल्या 10 वर्षाचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते की जे श्रीमंत होते ते अजून श्रीमंत झाले, जे गरीब होते ते मात्र त्यांच्या पाहिजे तशा प्रमाणात त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली नाही. जे पहिले 10% जे लोक होते की ज्यांच्याकडे खूप सगळी मालमत्ता होती त्यांच्या उत्पन्नात मात्र वाढ झाली. जे खालच्या उत्पन्न गटातील 20% लोक होते त्यांच्या उत्पन्नात थोडी बहुत वाढ झाली, पण मध्यमवर्गीय जे 70% लोक होते यांच्या उत्पन्नामध्ये मात्र वाढ झाल्याचं दिसून येत नाही. असंच आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी व जीवनमानाचा स्तर यावरून लक्षात येते. एकूणच काय तर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं, त्याच्या मापनाच्या पद्धती असतील, मापनाचे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या अडचणी असतील किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी कशी झाली आणि त्याचा लोकांच्या उत्पन्नावर काय परिणाम झाला किंवा एकूणच देशाच्या आर्थिक व्यवस्था काय परिणाम झाला हे सगळं आपल्याला या प्रकरणामधून शिकता आलेलं आहे. आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचं असं हे प्रकरण आहे की यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यास करून आपल्या देश कोणत्या अवस्थेला आहे, आपल्या देशाची प्रगती होत आहे का, जी प्रगती होत आहे त्यामध्ये लोकांच्या जीवनमानाचा स्तर वाढला आहे का, या सगळ्यांचा इत्थंभूत अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये या लेक्चरच्या माध्यमातून करता आला असं आपण म्हणू शकतो.